भारतीय वंशाची 3.5 वर्षांची अरिहा गेल्या 36 महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नानं ती लवकरच तिच्या आईवडिलांच्या कुशीत असणार आहे. परराष्ट्र मंत्रालय याबाबत युद्धपातळीवर कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे. भावेश शहा आणि धारा शहा हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्ष ते जर्मनी येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी अरिहा ही 7 महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका ठेवत जर्मन सरकारनं अरिहाला फोस्टर केअर सेंटरमध्ये अर्थात पाळणाघरात ठेवले. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांना माहिती मिळाल्यानंतर म्हस्के यांनी मुलीचा आईवडिलांकडे ताबा मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवला होता. म्हस्के यांच्या मागणीला सभागृहात विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही पाठिंबा देत अरिहाचा ताबा भारत सरकारनं घ्यावा अशी एकमुखी मागणी केली होती. पोलिसांच्या तपासात अद्याप मुलीला मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. तरीही जर्मनीच्या युथ वेलफेअर ऑफिसनं अरिहाला शहा कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिलाय. सप्टेंबर 2021 पासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. मात्र त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकरणी खासदार नरेश म्हस्के येत्या 2 दिवसात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. जर्मन सरकारनं मुलीचा ताबा सध्या आईवडिलांकडे न देण्याचा निर्णय घेतल्यास भारत सरकारनं मुलीचा ताबा घ्यावा अशी मागणी ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार आहेत. भारतात लहान मुलींचं संगोपन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. गुजरात, मुंबई आणि ठाणे परिसरातील संस्थांनी मुलीचं संगोपन करण्याची तयारी दर्शवली आहे. अशा संस्थांकडेही अरिहाचा ताबा दिला जाऊ शकतो अशी विनंतीही ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. खासदार म्हस्के यांच्या या भावनिक कार्याची देशभरात चर्चा होत असून जैन धर्मीयांनीही त्यांचे आभार मानलेत. खासदार म्हस्के यांच्या प्रयत्नांमुळे परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली असून जर्मन न्यायालयात कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं पाठपुरावा केल्यानंतर आता भावेश शहा आणि धारा शहा या आईवडिलांना आठवड्यातून 2दा मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच मुलीला मंदिरातही घेऊन जाण्याची तयारी जर्मन सरकारनं दर्शवली आहे. अरिहा शहा नावाची आमच्या ठाण्यातील 3.5 वर्षाची मुलगी जर्मन सरकारच्या ताब्यात आहे. तिचे आईवडील तिचा ताबा मागतायत, परंतु तिला सांभाळण्याकरता त्यांनी निष्काळजीपणा दाखवला या आरोपाखाली जर्मन सरकारने त्या मुलीला ताब्यात घेतलेला आहे. त्याची आई वणवण भटकते आणि हा विषय मी संसदेत मांडला होता. संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मागणीला माझा पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी ही एकमुखी मागणी करून संसदेमध्ये त्या मुलीला ताब्यात आणण्याकरता भारत सरकारच्या ताब्यात आणण्याची मागणी केली. विदेश मंत्रालयाकडून मला पत्र आलेलं आहे विदेश मंत्रालयाकडून की त्या मुलीला ताब्यात आणण्यासाठी ताब्यात घेण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय. तोपर्यंत त्या मुलीला आईवडिलांना महिन्यातनं 2दा भेटायला परवानगी आम्ही देण्यास जर्मन सरकार देईल. त्याचबरोबर तिला देवळात घेऊन नेता येईल अशा पद्धतीने जर्मन सरकार मान्य करत आहे. परंतु ती मुलगी आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे. तिच्या आईची इच्छा आहे, तिच्या वडिलांची इच्छा आहे. ती जैन धर्मीयांची मुलगी आहे. शाकाहारी मांसाहारी हा मोठा विषय जैन धर्मियामध्ये आहे. ती मुलगी मांसाहारी होऊ नये यासाठी तिच्या आईचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत. जर ती मुलगी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात द्यायला जर तयार होणार नसतील तर भारतातील अनेक संस्था, अनेक लहान मुलं सांभाळणाऱ्या संस्था, अनेक पालक त्या मुलीचा ताबा घेण्याकरता तयार आहेत. अशा पद्धतीची पत्रसुद्धा ते देण्यासाठी तयार आहेत. माझी विदेश मंत्रालयाला मागणी आहे की लवकरात लवकर ती मुलगी भारतात आणावी आणि भारतीय संस्कृती, भारतीय संस्कारात तिला वाढवू देण्याकरता मदत करावी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निम्मन यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. क्रीडा जागृती समितीच्या सोबत होणाऱ्या या सोहळ्यात स्वप्नीलची कोच दीपाली देशपांडे यांचाही सत्कार केला जाणार आहे. तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या तिरंदाज प्रवीण जाधव आणि ॲथलेटिक सर्वेश कुशारे यांचा, ऑलिम्पिक हॉलीपटू धनराज पिल्ले,
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 1 लाख रुपये देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सनी निम्मन यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे यांच्यावर ताशेरे ओढलेत. आपटे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दाखवलेल्या खुणा इतिहासाशी सुसंगत नसल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यांनी या पुतळ्याला थेट अपमानाचं चिन्ह ठरवत त्याची कडक शब्दात टीका केली आहे. आव्हाडांनी आपटे यांना विचारले की अशा प्रकारच्या खुणा दाखवण्याची कल्पना त्यांना कुठून सुचली आणि हा पुतळा पास झाला तरी कसा. या प्रकारच्या पुतळ्यानं महाराष्ट्राच्या जनभावनांचा अपमान होत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्ला केलाय. मुख्यमंत्र्यांना माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या या आंदोलनानं लोकांमधील असंतोष उभा केलाय असंही त्यांनी म्हटलं आहे. आपटेच्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या भूमिका घेणाऱ्यांची त्यांनी कडक शब्दात निंदा केली आहे. पोलीस व्हिडिओ प्रकरणावर आव्हाडांनी शासनावर टीका करताना पोलिसांची स्थिती आज एवढी वाईट झाली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून हवालदारापर्यंत सर्वच त्रस्त आहेत. यावर टीका करताना त्यांना दुःख वाटल्याचंही त्यांनी सांगितलं. नारायण राणे यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना आव्हाड यांनी राणेंना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि ते प्रेशरमध्ये असताना वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या मूळ स्वभावात बदल होईल असं आव्हाडांना वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या भारत यात्रेवर बोलताना आव्हाड यांनी भारत इतका सोपा नाही की एका यात्रेत समजू शकेल, परंतु 3600 किलोमीटर चालत यात्रा करणाऱ्या राहुल गांधींचं कौतुकही त्यांनी केलं. चित्रा वाघ यांच्या टीकेवर आव्हाडांनी उत्तर देत शिवसेनेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड फेकू नयेत असं सांगत आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची त्यांनी सूचना केली आहे. जयदीप आपटेचं ट्विट आहे हे बघा. तो म्हणतो, सुरेख, त्यांचा मित्र आहे कोणतरी, आनंद सहस्त्रबुद्धे, सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहेस. महाराजांच्या डोक्यावर खावाची खून पण शिल्पात दिसत आहे. मग जयदीप आपटे म्हणतो, पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखले आहे. बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागते. काय समजावून सांगावं लागत असेल की कृष्णा कुलकर्ण्यांनी मारलेली तलवार महाराजांची इथे लागली होती, हा समजवणार. कलाकृती ही वाचून आत्मसात करावी लागते. काही गुरुजन तसेच सिद्धार्थ तुझ्यासारखे मित्र हे समजून सांगतात, त्यातनं तुझ्या हे शिकता येतं. आता हे सगळं शिकल्यानंतर हा त्यांचा पुतळा महाराजांचा, हा महाराजांच्या पुतळ्याच्या बरोबर इथे त्यांनी घाव दाखवला आहे. मी स्वतः शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आहे, कळवा नाक्यावर उभा आहे. ते कुठे खून त्या म्हणजे महाराष्ट्रात एवढे पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे, तिथे हा अशी विकृत खून कोणीच दाखवले नाही. आपट्याला काय सुचलं हे खून दाखवायला? कुठे दिसली याला खून आजपर्यंत इतिहासात? एक तर तो कुलकर्ण्या अफजल खानाचा वकील आणि दर्शनी भागात कुठेही महाराजांना इजा झालेली नव्हती हे इतिहासात नमूद केलेलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच गेल्या 2 महिन्यात ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यू अशा आजारांची साथ पसरली असून गेल्या 2 महिन्यात मलेरियाचे 653 तर डेंग्यूचे 505 रुग्ण आढळून आले.
ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरिया डेंग्यूसोबतच अतिसाराचे 106, स्वाईन फ्लूचे 27 आणि लेप्टोस्पायरोसिसचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 महिन्यात 249 मलेरियाचे रुग्ण आढळून आलेत. या रुग्णसंख्येत जुलै महिन्यापासून वाढ होऊ लागली असून जुलै महिन्यात 93 तर ऑगस्ट महिन्यात 135 रुग्ण आढळून आले. अतिसाराचे रुग्ण जून महिन्यात 212, जुलै महिन्यात 336 आणि ऑगस्ट महिन्यात 106 रुग्ण आढळले. डेंग्यूचे जून महिन्यात 9, जुलै महिन्यात 31 आणि ऑगस्टमध्ये 38 रुग्ण आढळून आलेत. कावीळचे जुलै महिन्यात 3 रुग्ण आढळून आले असून ऑगस्ट महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. स्वाईन फ्लूचे जून महिन्यात 8, जुलै महिन्यात 133 आणि ऑगस्ट महिन्यात 27 रुग्ण आढळलेत. लेप्टोस्पायरोसिसचे जून महिन्यात 1, जुलै महिन्यात 23 तर ऑगस्ट महिन्यात एकूण 6 रुग्ण आढळून आले आहेत.